खासबाज मैदान साहेब सगळं बघितलं, सगळ्यांनी बघितलेलं. गामाची गीत कुस्ती झाली, गुंगाची कुस्ती झाली, हिंदकेसरी मारुती मानेची कुस्ती झाली, विष्णू सावर्ड्याची कुस्ती झाली, युवराज पाटलाची कुस्ती झाली, दादू चौगल्याची झाली, सतपालाची झाली, करतारसिंगची झाली, हरिचंद बिराजची झाली. सगळ्यांनी इथं मैदान गाजवलं. पण महाराष्ट्राचा एक पैलवान असा एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदेनं गुवाहाटीत असं मैदान गाजवलं की जगाला सगळ्या हादरा देऊन टाकलं. पडलेल्या पैलवानाची एवढे हाडं मोडलेली आहे ती अजून उबदारी आला ना. सारखं किरकिर करतंय, वरडतंय, आरडतंय, इकडं वरडतंय, तिकडं वरडतंय. आता मध्ये तर पिसाळून काय मला टीव्ही पुढं होतो ऑफिसमध्ये, एकदम टीव्हीला दिसलं त्या कोकणात एका रस्त्यावर कुठं तर सभा होती गल्लीत, आणि तिथे बोलत होतो. हे काय जातोय असा दाढी उपसून आणला होता, हात थरथर कापत्यात. असं उद्धव ठाकरे हात काय करतात असं करतात, दाढी उपसून आणला असता. पुन्हाही दाढी उपसायला लागली. सीतामाई फसली, रावणाच्या मायावी हरणाला फसली आणि शेवटी अशोक वनात जाऊन बसली. दुःखात होती. प्रभू रामचंद्राचा धावा करत. अनेक दिवस गेले तिला राम काय. आणि ज्यावेळी कळलं की राम आलेला आहे, सेतू बांधायला लागलाय, राम आता लंकेला उद्ध्वस्त जाळून टाकणार आहे, त्यावेळी रावण घाबरला. रावण सीतेजवळ मायावी रूप देखणं रूप घेऊन गेला आणि म्हणला, सीता तुला मी महाराणी बनवतो, तू चल माझ्याबरोबर. अनेक प्रलोभनं दाखवली, सीता काय बोलली नाही, फक्त बघत राहिली. शेवटी वैतागला, मी तुला उचलून नेईन. गवताच्या चटईवर बसलेल्या सीतेनं काडी अशी फाट दिशी काढली, फेकून दिली. तेवढी काडी उचलून दाखव, मग सीतेला उचल म्हणले. रावण काडी उचलायला गेला. काडी उचलतय, दमतय, आबतय, घामाच्या धारा लागल्या, त्या धापा टाकायला लागले. शेवटी काडी काय उचलली नाही, धाड दिशी पडलं. दोन टांगड्या आबाळाकडे मुंडकं खाली गेलं बिचाऱ्याचं. लगा तुला गवताची काडी उचलली नाही रावणाला. तसे उद्धव ठाकरे दाढी रंगवताना चुकून जर कुठं एकनाथ शिंदे साहेबाचा केस पडला असेल, तेवढा केस उचलून दाखव. तुझे घरातून तुझी हमाली करतो मी हमाली. ही दाढी एवढ्या दबांग दाढ्या, या दाढीला नादाला लागू नको. आम्ही गेलोच त्यासाठी. जास्त बोलत नाही, थोडक्यात सांगतो. आता लई कथा मोठी आहे, सगळ्यांनी सांगितले. महादेवाचं देऊळ रानात होत आणि तिथं पुजारी पूजा स्वच्छ कपड्यानं बिपड्यानं अशी जिथल्या तिथं अत्तर बित्तर लावून अशी करत बसला होता. आणि शेतकरी बाहेर काठ्यावर बसला होता, तंबाखू मळत होता, भाकरी फडकं तिथं पडल्यानं तिथं थुकत